थोर महिलांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि त्यांचाच वारसा घेऊन आपण आपल्या आयुष्याची वाटचाल एकंदरीतच आपण करत आहोत. इथे बसलेली प्रत्येक भगिनी, इथे बसलेली प्रत्येक माता ही खरं तर घर सांभाळणारी आहेच ना. आपण प्रत्येक जण कामावर येण्याआधी आपल्या घरातली प्रत्येक जबाबदारी, स्वतःकडे दुर्लक्ष झालं तरी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये अनेक महिलांसोबत संवाद साधण्याची मला संधी मिळते, हितगुज साधण्याची संधी मिळते. त्यातल्या त्यात काही महिला अशा असतात की ज्या हाऊसवाईफ असतात आणि त्यांना जर विचारलं की ताई आपण काय करता, तर त्या सांगत असताना म्हणतात मी हाऊसवाईफ आहे. आणि काही वर्किंग वुमन असतात, त्या सांगतात मी शिक्षिका आहे, मी या पदावर काम करते, यासोबत मी महिलांचं संघटन उभं करते. पण मला ज्या गृहिणी आहेत, अर्थात तुम्ही हे 2 रोल तुमच्या आयुष्यामध्ये प्ले करताय, पण गृहिणीचा रोल सुद्धा सोपा नाही आहे. आपण इथे काम करतोय त्याचा मोबदला आपल्याला पगाराच्या रूपातून मिळतो, पण या घरी असलेल्या महिलांना कुठेतरी वाटत असतं की मी फक्त घरातलं काम करते, माझ्यामध्ये काही सामर्थ्य नाही आहे, माझ्यामध्ये काही बळ नाही आहे. पण या महिलांना मला आवर्जून सांगावंसं वाटेल की घरातलं काम आणि घरातली जबाबदारी बिन पगारी आपण अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय निष्ठेनं आपण पार पाडत असतो, जी की तुम्ही सुद्धा करताय. एकंदरीतच घड्याळाचा काटा कुठेतरी थांबलेला दिसतो, कुठेतरी घड्याळ बंद पडतो, पण आपले हात आणि पाय मात्र आपल्या परिवारासाठी कधीच बंद पडत नाहीत. त्यामुळे ज्या हाऊसवाईफ आहेत, ज्या गृहिणी आहेत, त्यांनी अजिबात न लाजता मी त्यांना ठामपणे आवाहन करते, मी हाऊसवाईफ आहे, मी अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय निष्ठेनं आणि अतिशय प्रेमानं मी माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेते. हा स्वतःकडे दुर्लक्ष करते, तर हे दुर्लक्ष करू नका, हे सुद्धा मी प्रत्येकीला सांगेन. आणि एकंदरीतच आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये तुमचा नावलौकिक आहे, तुम्ही तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे पार पडते आणि यासोबतच तुमच्या घराची सुद्धा खूप मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडत आहात. आणि तुमच्या याच कार्याचा कुठेतरी गौरव आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मराठा सेवा संघाच्या वतीने इथं केला जाणार आहे. खरं तर आपल्या प्रत्येकीमध्ये समाज घडवण्याची ताकद आहे. खरं तर असं म्हणतात की एखाद्या घरामध्ये मुलीचा जन्म होतो तेव्हा खरंच लक्ष्मीच्या रूपानं ती मुलगी येते. एखाद्या घरामध्ये मुलीचा जन्म होतो तेव्हा ती एका घरची नसते, तर ती 2 घरची लक्ष्मी असते. माहेरची पवित्र अशी ज्योत आणि सासरची भविष्यातली भाग्यलक्ष्मी, या दोन्ही घराचा दिवा उजळवणारी ती ज्योत असते. आणि खऱ्या अर्थानं एका नाही तर 2 घरांचा आपण वारसा चालवून या 2 कुटुंबियांना आपण कुठंतरी आपल्या माध्यमातून साथ देऊन, आधार देऊन आपण उभं करत असतो. त्यामुळं मला एवढंच म्हणावंसं वाटेल, आजच्या प्रत्येक स्त्रीमध्ये राजमाता जिजाऊंचं एक धैर्य आहे, राजमाता जिजाऊंचे संस्कार आहेत आणि आपल्या प्रत्येकीलाच एक स्वाभिमान आहे. इथं उपस्थित असलेल्या सर्वच कर्तृत्ववान जिजाऊंच्या लेकींचं पुन्हा एकदा मी मराठा सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करते. थोड्याच वेळात या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचं आगमन या ठिकाणी होईल. आपण या थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करते. आदरणीय स्मिता पाटील मॅडम यांच्या मातोश्रींचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मातोश्रींचं देखील आम्ही मराठा सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आणि संघर्षाचं स्वागत करतो. लेखा आणि वित्त अधिकारी श्रीमती मीनाक्षी वाकडे मॅडम यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण वाकडे मॅडमांचं देखील या ठिकाणी स्वागत करूयात. महाराष्ट्राच्या अभिमानाचं प्रतीक असलेला आणि स्वाभिमानाचा आणि परंपरेचा प्रतीक असलेला मानाचा पेंडा बांधत या ठिकाणी आलेल्या सर्वच महिलांसह मान्यवरांचं देखील विशेष असं आदरातिथ्य मराठा सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी केलं जात आहे. पुनश्च एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेल्या सर्वच महिलांचं या ठिकाणी मी स्वागत करते. आजचा हा
जिजाऊ जन्मोत्सवाचा सोहळा हा महिलांच्या उपस्थितीशिवाय संपन्न होऊ शकत नाही, ज्याची आपण वाट पाहत होतो असे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय CEO साहेब कुलदीपजी जंगम सर यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूयात। जोरदार टाळ्यांची दाद झाली पाहिजे। टाळ्यांनी संपूर्ण वातावरण अतिशय प्रफुल्लित आणि प्रसन्न झालं पाहिजे। खऱ्या अर्थानं आजचा हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असताना रक्तदान शिबिरासह विविध क्षेत्रातील सर्वच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या कार्यक्रमासाठी आत्ताच या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय कुलदीपजी जंगम साहेब, याचबरोबर स्मिता पाटील मॅडम, वठारे मॅडम, याचबरोबर वाकडे मॅडम, आदरणीय कादरजी शेख सर, आदरणीय कुलकर्णी सर यांच्यासह इतर मान्यवरांचं देखील पुनश्च एकदा आपण इथं स्वागत करीत आहोत। या सर्वच मान्यवरांसाठी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांची दाद इथं देऊयात आणि थोड्याच वेळात आपण या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी आपण करीत आहोत। खरं तर मराठा सेवा संघ ही केवळ एक संघटना नाही, तर समता, संस्कार आणि समाज परिवर्तनाची एक चळवळ आहे, ज्यामध्ये समाज संघटनासोबत एकात्मता मराठा सेवा संघानं जपलेली आहे। समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा यासाठी अनेक उपक्रम या मराठा सेवा संघानं राबवलेले आहेत। राजमाता जिजाऊ याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार, ज्यामध्ये राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव आणि याच निमित्तानं या ठिकाणी विविध कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा, याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार देखील अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मराठा सेवा संघानं केलेला आहे। आणि आज देखील या ठिकाणी अनेक महिलांना त्यांच्यामधील नेतृत्वाला एक विशेष असा सन्मान या ठिकाणी देत या ठिकाणी जिजाऊंच्या लेकींचा सन्मान जिजाऊ जन्मोत्सवानिमित्तानं या ठिकाणी केला जात आहे। स्त्री सुरक्षा, स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेचा एक आगळा वेगळा संदेश आज या उपक्रमाच्या माध्यमातून मराठा सेवा संघानं या ठिकाणी दिलेला आहे। मराठा सेवा संघासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण देऊयात। यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण या ठिकाणी करणार आहोत। मंचावरील सर्वच मान्यवरांना विनंती, या ठिकाणी आत्ताच उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय संदीपजी कोहिनकर सर यांचं देखील या ठिकाणी आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात। आणि मंचावरील सर्वच मान्यवरांना विनंती, आपण कार्यक्रमाचं उद्घाटन आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावी। राजमाता जिजाऊंचं प्रतिमा पूजन आणि स्वामिका विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करत आपण आजच्या या सुंदर अशा जिजाऊ या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असतील तर राजमाता जिजाऊ या स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार होत्या। त्यांनी एक राजा घडवला नाही तर जनतेचा रक्षणकर्ता घडवला। त्याने असा संस्कार दिला जो संपूर्ण महाराष्ट्राला आजही दिशा देतोय। आणि अर्थातच आज या ठिकाणी राजमाता जिजाऊ एक सहनशील म्हणून समाजामध्ये वापरणारी एक महिला नाही, तर ती खऱ्या अर्थानं एक संस्काराची देणगी आहे आणि समाज परिवर्तनाची खऱ्या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेल्या एकदा जोरदार टाळ्यांची पुन्हा एकदा दाद आपण इथं देऊया। आणि यानंतर या ठिकाणी जिजाऊ वंदना होईल आणि जिजाऊ वंदना सादर करण्यासाठी
मी आमंत्रित जिजाऊ जय 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 जिजाऊ जय 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 जिजाऊ जय 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 जिजाऊ जिजा माऊली गे तुला वंदनाही जिजा माऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही जिजा माऊली गे तुला वंदनाही भयातून मुक्ती मिळाली जनाना भयातून मुक्ती मिळाली जनाना गुलामी कुणाला कुणाचीच नाही नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा फुलांना मुलांना नसे दैन्य काही जिजा माऊली गे तुला वंदनाही जशी पार्वती ती प्रिया शंकरासं तशी प्रेरिका गे शहाजीस तूही जसा संविभागी बळी पूर्व काळी शिवाजी जनांच्या तसे चित्त देही जिजा माऊली घे तुला वंदनाही तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्म आता शिवाचाच पाही जिजा माऊली घे तुला वंदनाही जय 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 जिजाऊ 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 धन्यवाद. ही जिजाऊ वंदना या ठिकाणी सादर करीत असताना राजमाता जिजाऊंच्या चरणी आपण अर्पित केलेली ही खऱ्या अर्थानं एक सुंदर अशी प्रार्थना अश्विनीताईंनी सादर केली अतिशय गोड अशा आवाजात. त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांची दाद आपण देऊयात. आणि यानंतर एक सुंदर असं राज्यगीत या ठिकाणी सादर केलं जाणार आहे. खरं तर संगीत ही एक भाषा आहे, पण संगीत जे मनाला भिडतं आणि आपल्या प्रत्येकाच्या भावनेला स्पर्श करतं आणि खऱ्या अर्थानं मनाला शांतता देणाऱ्या एका गोड अशा आवाजाच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यगीत सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते सोलापूर जिल्हा परिषदेचे ब्रँड अँबॅसेडर आणि महाराष्ट्राचे महागायक विजेते आदरणीय मोहम्मदजी अयाज यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. मराठा सेवा संघ जिल्हा परिषद सोलापूर विद्यमानाने आज माँ जिजाऊ जयंतीनिमित्त आपण सर्व इथे जमलेलो आहोत. आदरणीय व्यासपीठ, मी पुनश्च सर्वांना विनंती करतो की आपण सगळे थांबावं, कारण आपण या कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतनं करतोय. सगळ्यांनी मिळून गायचं आपल्याला. सगळे आपण थांबावं 2 मिनिटासाठी. चेक चेक. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा भीतीन आम्हा
देणाऱ्या नभा आसमानच्या सुलतानीला जबाब देती जिभा आसमानच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा थँक्यू सो मच थँक्यू नक्कीच कार्यक्रम कोणताही असेल अयाज सरांचा आवाज नक्कीच एक वेगळी अशी छाप टाकतो कारण जेव्हा एखादा स्वर हृदयातून निघतो तर तो स्वर म्हणून ऐकला जात नाही तर अनुभवला जातो आणि या सुंदर अशा आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपण त्यांचा स्वर अनुभवलेला आहे त्यांच्या या गीतासाठी आपण जोरदार टाळ्यांची दाद देऊयात यानंतर आपण सत्काराच्या कार्यक्रमाकडे वळूयात खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीचा उल्लेख मला आवर्जून या ठिकाणी करावासा वाटेल आपली संस्कृती सांगते मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव आणि यानंतर आपली संस्कृती म्हणते अतिथी देवो भव अर्थात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परमेश्वराचा दर्जा आपण आपल्या आईवडिलांना देतो त्यानंतर हा दर्जा आपण आपल्या गुरुवैद्यांना देतो आणि त्यानंतर जर हा दर्जा आपण कुणाला देत असू तर तो अतिथींना देतो आणि आज या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं हे सर्वच मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि या अतिथींचा सन्मान आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं करणार आहोत तर सर्वप्रथम या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आदरणीय CEO साहेब माननीय कुलदीपजी जगताप सर यांचा सत्कार या ठिकाणी करावा अशी मी विनंती करते आणि हा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते आदरणीय अनुपमा पडवळकर मॅडम त्याचबरोबर आदरणीय सुनीता भोसारे मॅडम यांनी आदरणीय CEO साहेबांचा सत्कार करावा अशी त्यांना या ठिकाणी विनंती करते
स्मिता चव्हाण. यानंतर गटविकास अधिकारी विवेकजी जमदाडे सर यांचा सत्कार शीतल भोसले यांनी करावा अशी विनंती. गटविकास अधिकारी रघुनाथजी पांढरे सर यांचा देखील सत्कार या ठिकाणी करावा अशी विनंती आणि कांबळे मॅडमांनी हा सत्कार करावा अशी त्यांना विनंती केली जाते. यानंतर आदरणीय मनोजी राऊत सरांचा सत्कार करण्यात यावा अशी विनंती. आदरणीय मनोज राऊत सरांचा सत्कार माळी मॅडम यांनी करावा अशी विनंती त्यांना केली जाते. आदरणीय वठारे मॅडमांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात यावा अशी विनंती आणि हा सत्कार नागणे मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती केली जाते. बीडीओ कुलकर्णी सरांचा सत्कार जाधव मॅडम यांनी करावा अशी त्यांना या ठिकाणी विनंती केली जाते. सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्वच मान्यवरांचे आभार सत्काराचा स्वीकार केल्याबद्दल. तत्पूर्वी शेख मॅडमांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत आणि हा सत्कार सातपुते मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती. शेख मॅडमांचा सत्कार सातपुते मॅडम आपण करावा अशी आपणास विनंती या ठिकाणी केली जाते. खरं तर आज हा सुंदर असा जिजाऊ जन्मोत्सवाचा सोहळा या ठिकाणी साजरा करत असताना खरं तर ज्या पद्धतीनं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा घडवला, ज्या राजाचं नाव आजही अतिशय गर्वानं आणि अभिमानानं 350 वर्षानंतर सुद्धा घेतलं जातं आणि आज देखील हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना अनेक अधिकाऱ्यांच्या मातोश्रींना आपण हा सुंदर असा जिजाऊ रत्न म्हणून आपण हा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. आणि नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आईचं एक योगदान असतं. जसं की मी सांगितलं, आपली संस्कृती देखील सांगते की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परमेश्वराचा दर्जा आपण आपल्या आईवडिलांना देतो आणि त्यात आईचं योगदान खूप मोठं असतं. आणि आईवर आधारित असलेलं सुंदर असं गाणं या ठिकाणी आदरणीय मोहम्मदजी अयाज सर हे सादर करणार आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. थँक्यू. मा जिजाऊ यांना अभिवादन करून हे सर्व माय माऊलींसाठी हे गाणं सादर करतो मी. आदरणीय CEO साहेब, मी महाराष्ट्राचा महागायक विजेता. मला आशा ताईने निवडलं महाराष्ट्रातून. मी सोलापूरचा आहे, मूळचं मंद्रुप. इथं मी शेतकरी कलावंत आहे. जिल्हा परिषद या ग्रुपमध्ये गेले 2 वर्षापासून मी काम करतो आहे ॲज ए व्यसनमुक्त अभियानवरती. आणि तथा मी उर्दू घरमध्ये संचालक आहे आणि जगभर कार्यक्रम करतो साहेब. सौदी अरब, दुधावासामध्ये, सिंगापूर, दुबई, वेगवेगळ्या देशांमध्ये मी आपल्या महाराष्ट्राची प्रथा आहे किंवा महाराष्ट्राची मातीची आठवण करून देणारे अनेक कार्यक्रम मी जगभर राबवत आहे. आणि CEO साहेबांसाठी त्यांच्या समक्ष मी प्रथमच येतो इथं. तर मी हे गाणं सर्व माय बहिणांना, तुम्हा सर्वांना मी हे डेडिकेट करतो आहे. हो मा, ओ मा,
कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। अपना नहीं तुझे सुख दुख कोई, अपना नहीं तुझे सुख दुख कोई। मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई, मेरे हंसने पे मेरे रोने पे तू बलिहारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। माँ बच्चों की जान होती है, माँ बच्चों की जान होती है। वो होते हैं किस्मत वाले जिनकी माँ होती है, वो होते हैं किस्मत वाले जिनकी माँ होती है। कितनी सुंदर है हो, कितनी शीतल है, न्यारी न्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। थैंक यू। सभी इस जगत के माताओं को मेरा सादर प्रणाम है, जिन्होंने ऐसे संतान को जन्म दिया, समाज के लिए, देश के लिए, अपने कौम के लिए. सर खूप खूप आभारी. आदरणीय खास करून मी सीओ साहेबांचा मी आभार व्यक्त करतो. आणि आमचे आदरणीय मित्र अविनाशजी घोडके साहेब सर, प्रत्येक वर्षी त्यांचा असं बहारदार कार्यक्रम असतो आणि मी ह्या खास ह्या माँ जिजाऊच्या चरणी अभिवादन करण्यासाठी मी सगळे काही सोडून दरवर्षी मी ह्या आपल्या जिल्हा परिषदेसाठी येत असतो आणि खूप आभारी तुमच्यासमोर मला येण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. थँक्यू. नक्कीच मला एवढंच म्हणावं असं वाटेल, आत्ता सादर झालेलं गीत हे आईच्या प्रेमाची नकळतपणे जिवंत अशी अनुभूती आपण या ठिकाणी अनुभवली. खरं तर आई म्हणजे निस्वार्थ असं प्रेम, आणि आई म्हणजे सुंदर असा त्याग, आणि आई म्हणजे आपल्या प्रत्येकासाठी न संपणारी ऊर्जा. नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर हे गीत ऐकत असताना आपली आई उभी राहिली. या गाण्यासाठी जोरदार डबल टाळ्या झाल्या पाहिजेत असं मला वाटते. आणि ज्यांच्या सुंदर अशा आवाजामध्ये आपण आत्ताचे हे गीत ऐकलं, खऱ्या अर्थानं सुरांची शिस्त आणि भावनांची खोली आणि हृदयातला प्रत्येक स्वर ज्याचा आपण तो स्वर ऐकत नाही तर त्याचा अनुभव घेतो, असे महागायक मोहम्मदजी अयाज यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देऊयात. आणि त्यांचा सत्कार देखील मराठा सेवा संघाच्या वतीनं मंचावरील सर्वच मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी करूयात. गीत कोणतंही असेल, त्यांच्या आवाजानं एक वेगळी अशी अनुभूती या गीताच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला अनुभवायला मिळते. आणि नक्कीच संगीत हे हृदयातून उमटत असतं, आणि हे संगीत जेव्हा हृदयातून उमटतं तेव्हा ते ऐकलं जात नाही, तर नक्कीच ते प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतं. असाच सुंदर असा अनुभव आदरणीय अयाज सरांच्या आवाजातून आपल्याला अनुभवायला मिळालेला आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा त्यांच्या या सुंदर अशा गीतासाठी आपण देऊयात. यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती, आपण मंचाच्या समोरील बाजूस यायचं आहे. हा सुंदर असा मराठा सेवा संघाच्या वतीनं जिजाऊ जन्मोत्सवाचं औचित्य साधून
खरं तर अनेक कार्यकर्तृत्ववान महिलांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे, ज्यामध्ये मला अधोरेखित करताना म्हणावंसं वाटेल, खरं तर कोणताही अधिकारी हा एका दिवसात घडत नसतो. त्यामागे त्या प्रत्येक कष्टामागे, त्या प्रत्येक यशामागे आईच्या हातची शिस्त असते. आईनं दिलेला प्रत्येक जो संस्कार असतो आणि तिनं परमेश्वराकडे केलेल्या प्रार्थनांची एक ताकद असते. आणि नक्कीच आज आपण अनेक मातोश्रींना हा सुंदर असा पुरस्कार देऊन आपण अधिकाऱ्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थानं सन्मान करणार नाहीत, तर आपण आईच्या संस्काराचा गौरवच आज या जिजाऊ जन्मोत्सवाच्या सोहळ्याच्या माध्यमातून इथं करणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी मी पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करते. सर्व मान्यवरांनी मंचाच्या समोरील बाजूस या ठिकाणी येऊन उभं राहायचं आहे पुरस्कार प्रदान करण्यासाठी. आमंत्रित करते आदरणीय संदीपजी कोहिनकर सरांच्या मातोश्री श्रीमती, काही कारणास्तव मातोश्री उपस्थित राहिलेल्या नाही आहेत. यानंतर प्रकल्प संचालक आदरणीय चंद्रशेखरजी जगताप सरांच्या मातोश्री श्रीमती उषा उत्तमराव जगताप मॅडम यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. हा सुंदर असा जिजाऊ रत्न म्हणून पुरस्कार मराठा सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी प्रदान करण्यात येऊन त्यांना या ठिकाणी गौरवण्यात येते. खऱ्या अर्थानं हा सुंदर असा जिजाऊ जन्मोत्सव साजरा करत असताना अनेक कर्तृत्ववान अधिकारी देखील या मातोश्रीच्या माध्यमातून घडलेले आहेत. हा पुरस्कार दिला जात नाही, तर प्रत्येक आईमध्ये अनेक संस्कारामधून जे अधिकारी घडलेले आहेत अशा संस्कारांना नमन करत हे पुरस्कार आपण देत आहोत. प्रकल्प संचालक चंद्रशेखरजी जगताप यांच्या मातोश्री श्रीमती उषा उत्तमराव जगताप यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. खूप खूप अभिनंदन. यानंतर आमंत्रित करते पुढचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता पाटील मॅडम यांच्या मातोश्री श्रीमती छाया महादेव पाटील मॅडम यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया समोर यायचं आहे. आई घडवते संस्कार आणि संस्कार घडवतात व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्व घडवतात राष्ट्र. आणि स्मिता पाटील मॅडमांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजाचा विकास झालेला आहे, समाजातल्या अनेक घटकांचा विकास झालेला आहे. आणि या पाठीमागे हे शिस्तीचे हात होते, ते म्हणजे श्रीमती छाया महादेव पाटील मॅडम यांचं देखील खूप खूप अभिनंदन. यानंतर आमंत्रित करते पुढचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय सूर्यकांतजी भुजबळ साहेब यांच्या मातोश्री श्रीमती वनमाला महादेव भुजबळ मॅडम. आपण पुरस्काराचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती या ठिकाणी करते. मातोश्री पुरस्कार स्वीकारत असताना आपणही सोबत थांबायचं आहे अशी सर्वच अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे. यानंतर आमंत्रित करते उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय अमोलजी जाधव सर यांच्या मातोश्री श्रीमती माया चंद्रहार जाधव मॅडम यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर यायचं आहे. खरं तर या अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून, आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून प्रशासनामध्ये आपली आगळीवेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. पण या यशामागे खरं तर एक वेगळी अशी मौन शक्ती आहे, ती म्हणजे त्यांच्या मातोश्री. आणि याच मातोश्रींच्या संस्काराचा सन्मान आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं करीत आहोत. यानंतर आमंत्रित करते मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी श्रीमती मीनाक्षी वाकडे मॅडम यांच्या मातोश्री श्रीमती कल्पना तानाजी वाकडे मॅडम यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आणि अभिनंदन करूयात. आदरणीय कल्पना वाकडे मॅडम यांनी पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे अशी विनंती या ठिकाणी मी करते. या सुंदर अशा संस्काराचा गौरव आज या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं करीत आहोत. यानंतर आमंत्रित करते कृषी विकास अधिकारी आदरणीय HS हावळे सर यांच्या मातोश्री श्रीमती नंदाबाई शिवाजी हावळे यांना विनंती, आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे.
खरं तर आजचा हा सुंदर असा जन्मोत्सव या सर्वच महिलांच्या उपस्थितीशिवाय पूर्णच होऊ शकला नसता. एकंदरीतच एवढं समजतं की महिलांशिवाय हे संपूर्ण जग हे अपूर्ण आहे. आणि आजचा हा सोहळा प्रत्येक महिलांचा सन्मान आपण करत असताना स्वराज्याच्या संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ, स्त्रीमुक्तीची प्रणेती सावित्रीमाई आणि लोकमाता अहिल्यादेवी होळकर आणि करुणेचा झरा असणाऱ्या माता रमाई यांची सुंदर अशी पुस्तकं देऊन आपण या ठिकाणी आगळा वेगळा असा सन्मान या ठिकाणी करीत आहोत. यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतीये आदरणीय कार्यकारी अभियंता SP धनशेट्टी यांच्या मातोश्री श्रीमती कलावती भरत धनशेट्टी आणि आदरणीय भरत सरांनाही विनंती, आपण देखील हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया आपणही उपस्थित राहायचं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी स्वागत करूयात धनशेट्टी मॅडमांचं. नक्कीच या प्रत्येक अधिकारी घडवण्यामागे या प्रत्येक स्त्री शक्तीचं मोठं योगदान होतं आणि नक्कीच या योगदानाशिवाय, त्यांच्या या संस्काराशिवाय हा प्रत्येक दिवस यशस्वी पाहायला मिळाला नसता. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत आपण जोरदार टाळ्यांची दाद इथं देऊयात आणि अभिनंदन करूयात. यानंतर आमंत्रित करतीये गटविकास अधिकारी आदरणीय विवेकजी जमदाडे सर यांच्या मातोश्री श्रीमती वनिता विजय जमदाडे यांनी कृपया पुरस्कार स्वीकारायचा आहे. हा सुंदर असा प्रेरणादायी सोहळा या ठिकाणी साजरा करत असताना मराठा सेवा संघाच्या वतीने एक सुंदर असा संदेश या ठिकाणी दिला जातोय. प्रत्येक स्त्री ही दुर्बल नसते, सहनशील नसते, तर ती एक शक्ती असते. आणि नक्कीच जिजाऊ जन्मोत्सव साजरा करणं म्हणजे फक्त एक दिवा लावणं नाही, तर प्रत्येक जिजाऊंच्या प्रेरणेचा दिवा प्रत्येक स्त्री शक्तीच्या मनामध्ये पेटवण्याचा हा ध्यास या उपक्रमांच्या माध्यमातून इथं राबवला जातोय. यानंतर आमंत्रित करतीये गटविकास अधिकारी आदरणीय रघुनाथजी पांढरे सर यांच्या मातोश्री श्रीमती चंद्रभागा भगवान पांढरे मॅडम यांना विनंती, आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यायचंय. जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी अभिनंदन करूयात. नक्कीच त्यांच्या या मौन शक्तीचा आणि सुंदर अशा एका संस्काराचा गौरव आज या जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जाते. यानंतर आमंत्रित करतीये गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोलाचे आदरणीय UJ कुलकर्णी सर यांच्या मातोश्री श्रीमती कुसुम जनार्दन कुलकर्णी यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आदरणीय UJ कुलकर्णी सर यांच्या मातोश्री श्रीमती कुसुम जनार्दन कुलकर्णी. पुरस्कारानंतर कुणीही घरी जायचं नाही आणि आपला फेटा देखील काढायचा नाहीये. शेवटी आपण एक ग्रुप फोटो घेणार आहोत प्रेससाठी. यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतीये गटविकास अधिकारी पंचायत समिती मंगळवेढ्याचे आदरणीय श्रीमती JN शेख मॅडम यांच्या मातोश्री श्रीमती लियाकत नैनुद्दीन शेख यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी मंचावर यायचं आहे. यानंतर आमंत्रित करतीये पुरस्कार स्वीकारण्यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती दक्षिण सोलापूरचे आदरणीय मनोजी राऊत सर यांच्या मातोश्री श्रीमती सुनीता बापूराव राऊत यांनी कृपया पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे. सुनीता बापूराव राऊत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं देखील इथं स्वागत करूयात.
हा पुरस्कार देत असताना एका आईच्या संस्कारांचा सन्मान आज या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं मराठा सेवा संघाच्या माध्यमातून इथं केला जात आहे. या सर्वच सत्कार मूर्तींचं पुनश्च एकदा मराठा सेवा संघाच्या वतीनं मनःपूर्वक अभिनंदन. आज हा सुंदर असा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा करत असताना मराठा सेवा संघाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आणि रक्तदान हे श्रेष्ठदान असं म्हटलं जातं आणि आजच्या या शिबिरामध्ये ज्यांनी आपला सहभाग नोंदवला यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. तर हा सन्मान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते रक्तदाते आदरणीय सचिनजी साळुंके सर यांनी आपला हा सत्कार स्वीकारावा. सचिनजी साळुंके, आदरणीय अनिरुद्धजी पवार, आदरणीय किरणजी बाबर, आदरणीय अनिरुद्धजी पवार, आदरणीय दत्तात्रयजी भोसले यांना विनंती आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये हिरहिरीनं आपला सहभाग नोंदवत रक्तदान हे श्रेष्ठदान असतं या उक्तीला जागं करत त्यांनी रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे. याबद्दल त्यांचा सत्कार मराठा सेवा संघाच्या वतीनं इथं संपन्न होतोय. खूप धन्यवाद मॅडम. मगापासून आपण बघतोय अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन करणारे पल्लवी माने मॅडम यांचा पण सत्कार सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब यांच्या शुभास्ते यांनी करावा असून त्यांना विनंती करतो. सन्माननीय पल्लवी माने मॅडम. सकाळपासून अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन करणारे पल्लवी माने मॅडम यांचा सत्कार यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. खूप धन्यवाद. तसेच सर्वांना एक महत्त्वाची आदरपूर्वक सूचना, मनोगत झाल्यानंतर सर्वांचा एक ग्रुप फोटो होईल याची सर्वांनी नोंद घ्यायचं आहे. धन्यवाद. सर्व मंचावरील मान्यवरांना विनंती आपण कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. सत्कार मूर्तींपैकी कोणी मनोगत आपलं व्यक्त करणार असेल तर किंवा त्यांचा मुलगा किंवा त्यांची मुलगी जर कोणी आपलं मनोगत व्यक्त करणार असतील, नक्कीच एका संस्काराचा सन्मान आज या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं केलेला आहे. आणि या संस्काराशिवाय आपण ज्या खुर्चीवर बसलेलो आहोत ते शक्य नसलं असतं. ते संस्कार आपल्यासोबत होते म्हणून ही आज खुर्ची आपल्यासोबत आहे. तर याबद्दल जर कोणते अधिकारी आपल्या आईच्या वतीनं आपलं मनोगत व्यक्त करणार असतील तर त्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं तरी चालेल. आदरणीय कुलकर्णी सर यांना विनंती आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांनी आपण कुलकर्णी सरांचं देखील स्वागत करूयात. आजचा दिवस हा विलक्षण योगायोगाचा दिवस आहे. आज जिजाऊंची जयंती आणि स्वामी विवेकानंदांची पण जयंती. ॲक्च्युअल जिजाऊंचं जे कार्य आहे ती खरं तर स्वराज्याची जननी होती आणि प्रत्येकाची जननी किंवा प्रत्येकाची आई ही त्या माणसाच्या मनात एक विशिष्ट स्थान ठेवून असते. आणि विशेषतः मुलांना आईशिवाय जगता येत नाही खरं तर लहानपणापासून. योगायोगानं मला आज थोडं वाईट वाटलं, मोहम्मद अजीजनी जे गाणं म्हणलं ते गाणं डोळ्यात अश्रू आणणार होतं. आणि ते गाणं ऐकताना मला खरंच माझ्या आईची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आली. खरं तर आईवडिलांचं छत्र हे आपल्या मरेस्तवर आपल्याबरोबर असावं लागतं, परंतु तसं होत नाही. कारण प्रत्येकाचा पार्ट आणि प्रत्येकाचा रोल हा ठरलेला असतो आणि त्याच रोलप्रमाणे त्यांना यावंही लागतं आणि त्यांना जावंही लागतं. पण आईचे संस्कार कधीच मिटत नाहीत. जिजाऊंनी जे संस्कार शिवाजींना घडवले, शिवाजींना ते कायम सांगत की सत्तेपेक्षा प्रजा थोर असते किंवा प्रजेवरचं प्रेम थोर असतं आणि पराक्रमापेक्षा कधीही शांतता, संयम आणि न्याय महत्त्वाचा असतो. आणि हीच शिकवण घेऊन आणि जिजाऊंच्या मातृत्वाला नमस्कार किंवा मान देऊन शिवाजी महाराजांसारखं कर्तृत्व घडलं
आणि त्याच तत्वावर खरं तर भुवनेश्वरी देवी ज्या विवेकानंदांच्या माता होत्या त्याही फार धार्मिक होत्या आणि त्यांनीही त्या विवेकानंदांवर अतिशय चांगले असे संस्कार घडवले. आणि जेव्हा आई मुलावर चांगले संस्कार करते त्यावेळेस शिवाजी किंवा विवेकानंदांसारख्या थोर व्यक्ती जन्माला येतात. आपण तेवढे थोर होऊ शकत नाही म्हणून विवेकानंदांकडे बरेच लोक गेली आणि ते म्हणले की आम्ही काही आयुष्यात पुढं काही करू शकत नाही, आम्ही यशस्वी होऊ शकत नाही. पण स्वामी विवेकानंदांनी एकच सांगितलं, अरे जेव्हा सिंह हा मेंढ्यांच्या कळप्यात राहत असतो तेव्हा त्या सिंहाला माहीत नसतं की तो सिंह आहे ते, पण त्या सिंहाला एक दुसरा सिंह त्याचं विहिरीत जेव्हा प्रतिबिंब दाखवतो तेव्हा त्या सिंहाला खरंच कळतं की मी सिंह आहे. आणि तो सिंह जो गर्जना करतो तीच गर्जना आज आपण सर्वांनी करायची आहे. आपल्या आईला नमस्कार, आपल्या वडिलांना नमस्कार आणि आपल्या वरिष्ठांना नमस्कार करून जो कोण कार्य करतो तो आयुष्यात यशस्वी राहिल्याशिवाय राहत नाही. एवढे 2 शब्द बोलतो आणि आईच्या आठवणीत आज तुम्हाला सगळ्यांना आणि आई सगळ्या जिजाऊ मातांसारख्या भुवनेश्वरी देवींसारख्या महान व्यक्तींना माझ्यातर्फे आणि जिल्हा परिषदेतर्फे विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला शेवटपर्यंत असं वाटतं की आई वडिलांचं छत्र असायलाच पाहिजे, पण दुर्दैवानं काही जणांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात पण खरी किंमत आपल्याला आपले आई वडील सोडून गेल्यानंतर कळते. ज्यांचे आई वडील आहेत त्यांनी नक्कीच त्यांचा मान सन्मान आदर आणि त्यांचा आशीर्वाद सोबत घेऊन आपल्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे, असा सुंदर असा संदेश आदरणीय सरांनी दिलेला आहे. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करते आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी गटविकास अधिकारी आदरणीय उमेशजी कुलकर्णी सर. जोरदार टाळ्यांनी कुलकर्णी सरांचं आपण स्वागत करूयात. आमच्या जिल्हा परिषदेचे कुटुंब प्रमुख आदरणीय जंगम साहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील मॅडम, भुजबळ साहेब, जाधव साहेब, माझे सर्व सहकारी, आज या ठिकाणी जो कार्यक्रम होत आहे म्हणजे माझी एकूण सेवा 34 वर्ष झालेली आहे. त्याच्यामध्ये मी हा पहिल्यांदाच पाहिलेला आहे की आपल्या आईचा सन्मान आपल्या ऑफिसमध्ये आणि आपल्यासमोर, म्हणजे हे एक भावनिक झालेलो आहे मी पण जरा तेवढं थोडंसं असा सन्मान होणं आणि आपल्या देखत आपल्या आईचा एवढा मोठा सन्मान या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये होणं, आणि मी सेवा संघाला अतिशय धन्यवाद देतो की अतिशय हा एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलात. मला जास्त बोलता येत नाही. धन्यवाद. नक्कीच सर खूप या ठिकाणी भावनिक झालेले होते, कारण प्रत्येक आई स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आपल्या प्रत्येक मुलाच्या स्वप्नांना आकार देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ती करत असते. सरांना या ठिकाणी धन्यवाद देते आणि आदरणीय शेख मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना इथं विनंती करते. आज जिल्हा परिषदेमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीपजी जंगम साहेब आणि सर्व जिल्हा परिषद प्रशासन यांनी खूप चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. एक मिनिट. हां, यांनी आज खूप चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. ॲक्च्युली आता आपले कुलकर्णी साहेब पण बोलले की हा जो कार्यक्रम आहे असं वेगळं असं हा जो कार्यक्रम आहे हा खरंच प्रशासनाच्या वतीनं पहिल्यांदाच झाला असेल. मी पण आता 10 वर्ष झालं सर्व्हिस करते. खूप चांगला कार्यक्रम आयोजन केलेला आहे. ॲक्च्युली जिजाऊ माता हे आजचं जे प्राथमिक स्वरूपामध्ये जरी आपल्या यातल्या अधिकाऱ्यांच्या आणि प्रशासनातल्या आणि सर्व जे उपस्थित आहेत त्या मातांचा जरी सत्कार केलेला असला तरी ॲक्च्युली हा जो सत्कार आहे तो पूर्ण सर्व प्रत्येक आईला समर्पित आहे, जिनं प्रत्येकीने एक व्यक्ती घडवलेला आहे. मग तिनं तिच्या परीनं जो कर्तृत्ववान व्यक्ती घडवला असेल आणि प्रत्येक व्यक्तीचा जो सन्मान आहे त्या प्रत्येक आईला हा मानाचा सन्मान समर्पित केलेला आहे.
ॲक्च्युली कसं असतं की आता आपल्याला माहीत आहे आपली महाराष्ट्राची भूमी ही जी आहे कर्तृत्ववान आणि इवन भारत देशसुद्धा हा कर्तृत्ववान देश आहे. त्यामध्ये प्रत्येक कर्तृत्वामागे प्रत्येक ठिकाणी आई आहे. आणि आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतील, जशी की झाशीची राणी जी आहे तिनं स्वतः जे आपलं कर्तृत्व दाखवलं होतं ते असेल, शिवराय जे घडवले जिजाऊ मातांनी. तर प्रत्येक स्त्रीला प्रत्येक आईला हा मानाचा मुजरा आहे. आणि काही जणांच्या आई इथं आहेत, काही जणांच्या आलेल्या नाही आहेत, परंतु आणि काही जणांच्या आई म्हणजे नसतीलही. त्यामुळे प्रत्येकाने जो तुम्हाला आपल्याला एक कविताही माहीत असेल, माझी आई इथं आहे, तिला खूप छान वाटलं ॲक्च्युली. ती आवर्जून आलेली आहे की आज जो सत्कार आहे म्हणून. पण ज्यांची आई नाही आहेत त्यांना नक्कीच आठवण झाली असेल. तर आपल्याला एक कविता पण होती जी आपण शाळेत आपण ऐकली होती, आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. तर ही ऐकली असेल तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या आईला आठवलं तरी पण तो तिला मानाचा मुजरा होईल. त्या कवितेचे बोल असे होते, आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी, ती न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, आई कुणा म्हणून आई घरी न दारी. तर त्या सर्वांनी सुद्धा आपल्या आईला आठवून ही आजचा जो कार्यक्रम आहे किंवा आजची जिजाऊ जयंती आहे त्यानिमित्तानं सर्वांनी आपण नेहमीच आठवत असाल तुम्ही पण, तर त्यांनाही हा समर्पित आहे. एवढंच बोलून मी थांबते. धन्यवाद. नक्कीच आई ही प्रत्येक मुलासाठी किंवा मुलीसाठी आयुष्यभराची छाया असते आणि आईवरचं हे प्रेम खरं तर शब्दात व्यक्त करता येणं खरं तर शक्य नाही. खूप खूप धन्यवाद मॅडमांचे. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते आदरणीय धनशेट्टी सर यांना विनंती, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांनी धनशेट्टी सरांचं आपण स्वागत इथं करूयात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जंगम साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी आपले कोहिनकर सर, PD सर, सर्व डेप्युटी CO, कॅफर मॅडमना विसरून चालत नाही, फायनान्सचं खातं येते, आणि आमच्या GADच्या स्मिता पाटील मॅडम, माझा मित्र संतोष कुलकर्णी, आणि जमलेल्या सर्व मातांना माझा नमन. जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांना मी अभिवादन करतो आहे. आजचा कार्यक्रम खरं तर अविनाश गोडसेचं अभिनंदन करायला हवं. आपण एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करावं. अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. कारण अधिकाऱ्यांच्या बाबतीत किंवा अधिकाऱ्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत एवढी आस्था आणि एवढं प्रेम दाखवणं हे खरोखरच एक चांगला क्षण आणि चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे. मित्रांनो, आता जिजाऊंच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी शिवबांना घडवलं. आपल्याला त्यांची सगळ्यात थोडंफार इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी माझ्याबद्दल सांगेल, माझ्या आईबद्दल सांगेल की आत्तापर्यंत माझे आई वडीलच मला सांभाळतात. त्यांच्याकडेच मी राहतो, तेच मला सांभाळतात. अजूनही आई मला ज्यावेळेस गपचूप पैसे येते त्यावेळेस माझे वडील तिला रागवतात, त्याला आता काय लहान आहे का, त्याला कशाला पैसे देतो. आणि पुन्हा संध्याकाळी जर समजा उशिरा वगैरे मी 10 वाजता आलो तर पहिला वडिलांचा फोन असतो, आता कुठं आहे, आलास का. म्हणजे हे जे आहे हे प्रेम, आईचं प्रेम, वडिलांचं प्रेम हे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्यांच्यासमोर आता 31 मार्चला मी रिटायर होतो आहे, ते दोघंही असताना हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि की त्यांच्या हयातीमध्ये मी रिटायर होतो आहे. अजूनही ते मला सतत कुठं चाललं आहे, कधी येणार आहे, बाहेरगावी गेलो तर निघालास का, ह्या गोष्टी सतत त्यांच्या चालू असतात. म्हणजे हे जो एक सपोर्ट आहे, हा जे एक प्रेम आहे, हे आस्था आहे, हे आपल्याला आईवडिलांकडूनच मिळू शकतं. मला आठवते माझी आई आणि वडिलांना दोघांनाही काम नव्हतं. अशा वेळेस कौटुंबिक कलातून भावाने, आमच्या काकांनी वगैरे बाहेर काढलं. त्यावेळेस माझ्या आई अगोदर जॉब लागला, नंतर वडिलांना लागला. आई केवळ त्यावेळेस बसला 8 आणे असायचे, चालत गेलं तर 8 आणे वाजतील म्हणून आई 2-3 किलोमीटर चालत ऑफिसला जायची. वडिलांनी किराणा मालाच्या दुकानामध्ये काम केलं. आणि हे सगळं करत असताना आज आम्ही इथपर्यंत जे घडलो आहे ते केवळ आईमुळं आणि वडिलांमुळं घडलो आहे. त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं ते खूप कमी आहे. आणि याबद्दल मी एकच सांगेल की पुढच्या जन्मी जरी मला जन्म घ्यायची वेळ आली तर मला त्याच आईच्या पोटी आणि त्याच वडिलांच्या पोटी मिळावा
हीच आशा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जी हॅलो जी खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते आदरणीय अमोलजी जाधव. अमोलजी जाधव सर. सुंदर अशा कार्यक्रमाला उपस्थित माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम सर, ॲडिशनल CO सर, PD सर, सर्व माझे HOD बांधव मॅडम आणि आज ज्यांचा माझी जाऊनच्या जयंतीनिमित्त आत्तापर्यंत त्या समोर बसलेलीनी घडवलं होतं, आता ती घडवते. म्हणजे चाप माणसाला असतो, पहिल्यांदी आईचा असतो, परत मुलीचा जास्त असतो की आगाऊपणा कुठं काही करू नये. जरा कुठं जरी बाहेर चालली ट्रेन तर ते बरोबर रेल्वे आपली ट्रॅकवर आणतात. आमच्या आईच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर लहानपणापासून आम्ही ज्या वातावरणात वाढलो, इथं स्मिता मॅडम पण आहे, त्यांच्या मातोश्री पण आहे. आमचं खरंच इतकं सुंदर भाग्य म्हणायचं की राहुरी कृषी विद्यापीठात आम्ही जिथं जन्म घेतला तिथे जवळपास सगळ्यांचं एक समदुःखी सगळे राहत होते आणि एकदम त्या काळी म्हणजे हे वेतन आयोग वगैरे नंतर आल्यानंतर पेमेंट वाढले, परंतु त्या काळी तेवढ्या पगारात सगळं ॲडजस्ट करणं म्हणजे खूप अडचणीचं असायचं. आणि आम्हाला अजूनही परवा मी स्मिता मॅडम चर्चा करत होतो, साधं गिफ्ट द्यायचं म्हणलं बड्डेचं आपल्या वर्गातल्या एखाद्या मुलाला, तेव्हा आम्ही पेन्सिल द्यायचो आणि ती पेन्सिलसाठी ₹1.5 मागायचं जरी म्हणलं तरी आम्हाला घरनं हे वाटायचं की आता का मागं तर आठवड्याभरापूर्वी एखाद्याचा वाढदिवस झाला होता आणि आता परत वाढदिवस परत ₹1.5 कसा मागायचा. आणि ते कारण घरी शिस्तच अशी असायची, कारण सगळं चालवलं जायचं तेवढ्या आहे त्या पगारात. एकदम इन्कम सोर्स हा लिमिटेड आणि शिक्षण सगळ्यांचे करायचे, सगळं पाहायचं आणि ही सगळी सवय आहे ती सेविंगची जी म्हणा ती आमच्या मातोश्रींकडनं हे झाली. म्हणजे वडील हे नेहमी असे एकदम रिलॅक्स काइंड माणूस होते, पण आई शिस्त लावण्याच्या बाबतीत आई होती. म्हणजे आम्हाला उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या की मी जे 8 वाजता बाहेर पडायचो ते क्रिकेटची बॅट घेऊन जवळपास म्हणजे 2-2 वाजेपर्यंत आम्ही बाहेरच, आणि तिथूनच आमचं मुळा डॅम होतं, त्या डॅममध्ये धरणाला पोहायला. मग हे लोक कुठं गेलेत ते पाहायला, मग मागं आई, मग तिथून आम्हाला घेऊन यायला. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात चंपक वगैरे चांदोबा वाचायला लावणं असो किंवा मग त्या काळी जे गरजेचं होतं, वडिलांनी जो मोकळा हात सोडलेला होता तो जरा आकडून घ्यायचं काम हे आमच्या आईसाहेबांनी केलं. सेम म्हणजे अजूनही ते गुण म्हणजे त्यांना सुटतच नाही. जे सेविंगचे वगैरे घरी बाई, आता तुझं पोरगं जरा क्लास 1 झालं आहे, थोडंसं जरा आता निवांत रिलॅक्स राहा म्हणलं तरी काम सोडायची वृत्ती काही त्यांची गेलेली नाही अजून. तेच काम करणं, तेच, कारण ती सवयच लागलेली आहे. आणि आमचं म्हणजे मला काही गोष्टीत 1-2 दिवस जरा 1-2 महिन्यात जर 2 ड्रेस जरी घेतले तरी ते कधी लपवून मी डायरेक्ट आत आणून ठेवतो कपाटात. कारण आत्ता तर घेतला होता, त्या काळी कसं फक्त उन्हाळ्यात किंवा दिवाळीतच शर्ट घेणं असायचं. असं रेग्युलर शर्ट घेणं म्हणजे अवघडच. आणि ही 2 गँग आली, आता ह्या दोघांना सांभाळायचं काम. पण आता भाग्य असं की ते तिच्यामुळं खूप चांगलं आजी आजोबाचं एक हे झालं. आणि खरंच असं एक ह्या नेचरचे हे चांगलं भाग्य कुठंतरी पूर्वजन्माचं म्हणा काय, या अशा मातोश्री लाभल्या. आणि गोडसे साहेबांनी म्हणजे जो दुर्लक्षितच आहे, ज्यांनी आत्तापर्यंत आम्हाला घडवलं, त्यांचा सत्कार खरं तर कुठंतरी खूप आधीपासूनच व्हायला पाहिजे होता. आणि तो आज गोडसे साहेबांनी या प्लॅटफॉर्मवर केला. या सर्व मातोश्रींचा, या समोर बसलेल्या सगळ्या कुठं ना कुठं अजून अशी माणसं घडवत आहेत. आणि ती घडवणाऱ्या ह्या त्यागाला, ह्या सर्व स्त्रियांना मी वंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच तुम्ही म्हटल्यासारखं मराठा सेवा संघानं आज प्रत्येक अधिकाऱ्यामागे
मौन शक्ती, एक मौन ताकद होती आणि एक संस्कार होता आणि या संस्काराच्या माध्यमातून त्याने अनेक अधिकारी घडवले. अशा सर्व आईंचा आणि मातांचा सन्मान केलाच, पण यासोबतच अनेक या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सावित्रींचा सुद्धा त्यांनी सन्मान केलेला आहे. त्यामुळे मराठा सेवा संघासाठी एक टाळ्यांची जोरदार दाद तर नक्कीच झाली पाहिजे. एक सत्कार राहून गेलेला होता, ज्यांनी सुंदर अशी जिजाऊ वंदना सादर केलेली होती. अशा अश्विनी भोसले मॅडम यांचा सत्कार आपण इथं करूयात. भोसले मॅडमांना विनंती, या सत्काराचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा आणि यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय सूर्यकांतजी भुजबळ सर. जोरदार टाळ्यांनी भुजबळ साहेबांचं आपण स्वागत करूयात. सर्वप्रथम स्वराज्याची मुहूर्तवट ज्यांनी रोवली, ज्यांनी शुभांना घडवलं, अशा राष्ट्रमाता जिजाऊ आणि कॉलेज जीवनापासून आदर्श असलेले स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन करतो. आज जेव्हा अविनाशजी गोडसेंनी मला सांगितलं की असा आपण कार्यक्रम ठेवतो आहे, तेव्हा 3.5 वर्ष चिखली तालुक्यामध्ये काम केलेलं असल्यामुळं आदरणीय खेडेकर साहेब, रेखाताई खेडेकर यांचा जवळून संपर्क आला होता. शिवधर्माचा विचार बहुजनांना घेऊन चालणं हे कुठेतरी प्रशासनामध्ये कसं गरजेचं आहे हे वारंवार त्यांच्याकडून ऐकण्याचं भाग्य लाभायचं. आणि या दिवशी मातृतीर्थावर जो कार्यक्रम व्हायचा त्याला आवर्जून सर्व अधिकारी आणि जिल्हा परिषद त्या कार्यक्रमाचं आयोजन करायचं. एक चांगली संकल्पना आपण या जिल्हा परिषदेमध्ये रुजवलेली आहे. मुळातच 11 वर्ष या सेवेला झाली. तत्पूर्वी 4 वर्ष जिल्हा परिषद शिक्षक म्हणून काम केलं. पण एक नियम होता की कार्यालयातली कुठलीच फाईल ही घरी जाणार नाही आणि घरातल्या कुठल्याही माणसाचा हस्तक्षेप हा कार्यालयात होणार नाही, हा नियम पाळला होता. पण आज छान वाटतं की कुठंतरी पडद्यामागे चांगलं काम झाल्यानंतरही कौतुक करणारं आणि एखादा गंभीर कठीण प्रसंग आल्यानंतर खंबीरपणे पाठीशी राहणारी जी यंत्रणा आपली आहे त्यांचा सत्कार आज होत आहे. मनापासून आनंद वाटत आहे. माझी आई ही जिल्हा परिषदेमध्ये 19व्या वर्षापासून सेवत होती आरोग्य विभागामध्ये. दोन्ही मुलं आम्ही, छोटा भाऊ माझा नगरपालिका सीओ आहे, मी या पदावर आहे. आईचा आदर्श हा कायम आमच्यासमोर राहिलेला आहे. चांगले संस्कार तिनं आम्हाला दिलेले आहेत. जेव्हा स्वच्छानिवृत्ती घ्यायची वेळ आली, आम्ही नोकरीत लागल्यानंतर सगळं स्थिर सावर झाल्यानंतर आम्ही वारंवार म्हणायचो की आता कुठेतरी थांबलं पाहिजे, सेटल झालं पाहिजे. पण तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसा, तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू द्या, हे कायम सांगणं राहायचं. सर्व्हिसच्या काळामध्ये अनेक पुरस्कार, विभाग स्तरापर्यंतचे पुरस्कार आईला मिळालेले आहेत. एक कामाप्रती जे डेडिकेशन असतं ते तिथूनच शिकलेलो आहोत आम्ही. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सेवा तिनं दिलेली आहे. शेवटी कोरोना काळामध्ये जेव्हा आम्ही सांगितलं की आता तरी थांबलं पाहिजे, शेवटी ऐकलीच नाही. आणि जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाली आणि काही दिवस ॲडमिट करावं लागलं, तेव्हा मात्र आम्हाला सांगून राजीनामा स्वच्छानिवृत्ती घ्यावी लागली. एवढं कामाप्रती त्यांचं डेडिकेशन आहे. एक चांगले संस्कार, चांगली शिकवण आम्हाला आईकडून मिळालेली आहे. त्यामुळं आज आम्ही इथं समर्थपणे आमच्यावर जी जबाबदारी पडते ती पार पाडत असतो. चांगल्या कामासाठी कौतुकी होतं आणि वाईट प्रसंग त्यामध्ये खंबीरपणे कसं राहायचं याची शिकवण घरातून आम्हाला मिळत असते. निश्चितच आजचा कार्यक्रम खरंच असा वेगळा आहे, आगळा वेगळा आहे. सर्व इथं असलेल्या सर्व वरिष्ठ आणि जे सहकारी आहेत सर्व मातांना वंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करते प्रशासनातील कार्यकुशलता, संवेदनशीलता आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेलं योगदान यामुळे नक्कीच त्या इथं उपस्थित असलेल्या सर्वच जिजाऊंच्या लेकींचा आदर्श आहेत. अशा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या स्मिता पाटील मॅडम यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व सन्माननीय
आदरणीय CEO सर, ॲडिशनल सर, PD सर, माझे सर्व खातेप्रमुख आणि आज ज्या मातांचा सन्मान झाला त्या सर्व माता, आज आपण राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य संस्थापिका जिजाऊ माँसाहेब यांची जयंती साजरी करत आहोत. तसेच स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करत आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की राजमाता जिजाऊ माँसाहेब म्हणजे जेव्हा महाराष्ट्र खरोखरच अशा गर्तेत होता की महाराष्ट्रावर गाढवाचा नांगर फिरवला गेला होता, अशा महाराष्ट्राला ज्यांनी उभं केलं त्या म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब. आपण पाहिलं तर जिजाऊंचा जन्म झाला होता तो बुलढाण्यामध्ये. त्यांना जे सासर होतं ते मराठवाड्यातलं होतं आणि त्यांची सर्व कारकीर्द जर आपण पाहिली तर सातारा, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर रायगड वगैरे म्हणजे कोकणामध्ये माँसाहेबांचं आयुष्य गेलं. प्रत्येक परिस्थितीशी, प्रत्येक माणसाशी, प्रत्येक समाजाशी त्यांनी ॲडजस्ट करून हे स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांनी तेच शिवबाराजांनाही शिकवलं. आपण पाहिलं तर असं म्हटलं जातं, विश्वास पाटील म्हणतात की शिवाजी कोण होता आणि माँसाहेब कोण होत्या, तर माँसाहेब त्या होत्या की ज्यांनी शिवाजीमध्ये श्रीकृष्णाची युद्धनीती रुजवली आणि चाणक्याची कूटनीतीसुद्धा त्यांनी शिवाजीला दिली. म्हणजे कुठं तह करायचा आणि कुठं युद्ध करायचं हे छत्रपतींना खूप चांगल्या पद्धतीने माँसाहेबांनी शिकवलं होतं. आणि वैयक्तिक आयुष्यात आपण पाहिलं तर त्यांचं आयुष्यही अत्यंत खडतर होतं. म्हणजे आयुष्यभर त्यांना संघर्ष करावा लागला. एकाच वेळेस आपल्याला माहिती आहे की माँसाहेबांचे 4ही भाऊ आणि वडील यांची दरबारामध्ये जेव्हा हत्या झाली आदिलशाही दरबारात, त्यानंतर माँसाहेब पेटून उठले आणि त्यांनी शिवाजीला घडवलं. म्हणजे त्यांना कुठेही त्यांच्यासाठी अशी फुलाची पायवाट नव्हती, तर मार्ग हा काट्याने भरलेलाच होता आणि अशाही परिस्थितीत त्यांनी शिवाजीला घडवलं. प्रत्येक आईसाठी म्हणजे मला असं वाटतं की आपण महाराष्ट्रातल्या सर्व स्त्रिया फार भाग्यवान आहोत. जेव्हा आपण खचतो, डळमळतो, तेव्हा आपल्यासाठी चांगले आदर्श आहेत. तेव्हा प्रत्येक आईला वाटतं की म्हणजे आपल्यापेक्षाही खूप कठीण काळ जिजाऊनं सहन केला आणि तिनं शिवबाला घडवलं, त्या पद्धतीने आपणही पुढं जाऊ शकतो. आत्ताच जस्मिनचं पाहिलं किंवा सर्व आयांचं आपण पाहतच आहात, फार बिकट परिस्थितीतून पुढं जावं लागतं. मी आणि अमोलनं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही राहुरी कृषी विद्यापीठात राहत होतो. माझे वडील शिक्षक होते तिथे आणि माझी आई असेल, अमोलची आई असेल, दोघी मैत्रिणी होत्या. आपल्या मुलांना कसं घडवायचं आणि आपल्या मुलांना कसं पुढं न्यायचं हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. म्हणजे त्या दोघीही शिकलेल्या होत्या, पण नोकरी न करता किंवा काही हे न करता त्यांनी मुलांसाठी सर्व आयुष्य दिलं. माझी मोठी बहीण IFS आहे, मी आज डेप्टी CEO आहे, अजून एक बहीण आहे ती शिक्षिका आहे. आमच्या 3ही बहिणींना घडवण्याचं काम माझ्या आईने केलं आणि ती परिस्थिती खरोखरच अमोलनी म्हटलं त्या पद्धतीने फार म्हणजे अशी परिस्थिती होती की फार काटकसर करून त्यांनी आम्हाला घडवलं आणि तरीही कधी म्हणजे त्या परिस्थितीचा बाऊ त्यांनी केला नाही. आणि माझी आई कायम म्हणत असते की एक चांगली आई होणं हे खूप मोठं करिअर आहे. आणि मला आठवतं की मी MPSCची माझी मेन्स होती, 2013 चालू होतं आणि माझ्या मोठ्या बहिणीकडे तेव्हा नांदेड DCFचा चार्ज होता प्लस हिंगोली DCF हिंगोलीचा चार्ज होता. आणि अशाही परिस्थितीत माझी मेन्स होती. आईला मी म्हटलं माझ्यासाठी थांब तू इथं. आई म्हटली तुला नाही, तिला गरज जास्त आहे, तिची मुलगी लहान आहे. आईनी सर्व सोडलं आणि आई ताईकडे गेली. जवळपास 6 महिने आई ताईकडे होती. आमच्या करिअरमध्ये आजही माझी मुलगी आता 4 वर्षाची होती आहे. मला सर्व प्रत्येक गोष्टीमध्ये जर कुणी सपोर्ट केला असेल तर आईनं केला आहे. आणि तिच्यामुळं प्रत्येक पोस्टिंग असेल किंवा काहीही किती मोठं आव्हान असेल तर ते स्वीकारताना कधी असं वाटलं नाही की हे मी करू शकत नाही, कारण काही झालं तरी माझे आईवडील बरोबर आहेत. या सर्व म्हणजे तुमच्या काळातली जी जनरेशन आहे म्हणजे आमच्या ज्या आया आहेत त्यांनी इतक्या म्हणजे कठीण परिस्थितीतून मुलांना घडवलं पण कधी परिस्थितीचा बाऊ केला नाही. त्या आमच्यासाठी कायमच आदर्शवत आहेत. जसं राजमाता जिजाऊंचं मी आत्ता सांगितलं की त्यांनी शिवबाला प्रत्येक प्रसंगी शिवबाच्या मागं उभं राहिल्या. म्हणजे अफजल खान वधाचा प्रसंग असेल त्यावेळी शिवाजी महाराजांना त्यांच्या जे पंतप्रतिनिधी होते त्यांनी सल्ला दिला होता की महाराज तुम्ही आता कुठेतरी अज्ञातवासात जावा. तेव्हा जिजाऊ काय म्हटल्या, मला माझा पुत्र गमावला तरी हरकत नाही आहे, पण मराठी माणसाचा स्वाभिमान तू गमवायचा नाहीस. माझा पुत्र गेला तरी 72, पण मराठ्यांचा स्वाभिमान, मराठी माणसाचा स्वाभिमान टिकला पाहिजे, महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे. ही शिकवण देणारी जिजाऊ माँसाहेब असतील, इथली प्रत्येक आई असेल, ती आमच्यासाठी कायमच आदरणीय आहे. सर्व आज मराठा सेवा संघाने जो एवढा चांगला कार्यक्रम राबवला
त्याबद्दल मी सेवा संघाचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. नक्कीच आपल्यासारख्या अनेक कबुतराच्या पंखांना गरुडाचं बळ देण्याचं कार्य प्रत्येक आईने केलेलं असतं आणि त्याचा लेखाजोखा तुम्ही आपल्या मनोगतातून खूप छान मांडला. धन्यवाद. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते आदरणीय चंद्रशेखरजी जगताप सर. विकासात्मक दृष्टिकोन, कार्यक्षम प्रशासन आणि समाजाभिमुख कामकाजामुळे नेहमीच एक सक्षम अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. मराठा सेवा संघाने आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रम प्रसंगी मी सुरुवातीलाच राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद तसेच इथं उपस्थित सर्व मातांना वंदन करतो. आज खरं तर आपल्या प्रशासकीय जीवनामध्ये आपल्या आईचा सत्कार होताना पाहणं हे कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी एक मोठी बाब आहे. आई म्हटलं की आपल्याला लहानपणापासून ते आत्तापर्यंत जे आईने संस्कार दिलेले आहेत, आईने आपल्याला जे घडवलेलं आहे या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात. खरं तर प्रत्येक पुरुषासाठी त्याची आई ही राजमाताच असते. थोड्याफार फरकाने प्रत्येक जी माता आहे ती आपला जो मुलगा आहे तो मोठा व्हावा, त्यांनी आपलं नाव उज्ज्वल करावं ह्याच्यासाठी प्रत्येकजण प्रत्येक आई ही कष्ट करत असते. माझी आई जुन्या काळातली 11वी शिकलेली होती. तिला खरं तर आमच्या आजोबांनी नोकरी करून दिली नाही. तिला प्राथमिक शिक्षिकेचा जॉब जवळजवळ मला वाटतं 1970च्या आसपासच तिला आलेले होते, पण नोकरी करू दिलेली नाही. त्यामुळे खचून न जाता तिने आमचे जे काही बाकीचे चुलते होते किंवा इतरही लोक होते त्या सगळ्यांना शिकवून मोठं केलं. आम्हाला मला असेल, माझा भाऊ असेल, माझा भाऊ देखील आता STमध्ये अधिकारी आहे, बहीण इंजिनियर आहे. त्यामध्ये तिने आम्हाला शिकवताना जे काही कष्ट केलेले आहेत ते नेहमी नजरेसमोर येतात. स्वतःला नोकरी करता आली नाही तरी गप न बसता माझे वडील शिक्षक होते तरीसुद्धा ती स्वतःचं काही ना काहीतरी करायचं म्हणून शिवण क्लास वगैरे घेऊन इतर ज्या काही महिला आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तिनं मदत केली. यामध्ये ज्या वेळेस कुठल्याही ऑफिसमधनं आत्ता काही ह्यांनी पण सांगितलं की ज्यावेळेस प्रत्येक आई ही आपल्या मुलासाठी तो किती मोठा झाला, जे आत्ता धनशेट्टी साहेब रिटायर होत आहेत त्यांचे आई वडील आहेत, तसंच आता माझी 5-6 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. आईचं वय 80 वर्ष आहे तरीसुद्धा पहाटे उठणे, लवकर आवरणे, फिरून येणे, म्हणजे 80 वर्ष वय आईचं जर वय 80 वर्ष असं कुणाला सांगितलं तर हे होत नाही. कारण त्यांची जे लाईफस्टाईल आहे, वेळेत उठून सर्व आवरणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळच्या वेळी करणं हे आजकालच्या आमच्या पिढीमधल्या लोकांनासुद्धा ते शक्य नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बहुतेक सगळ्यांच्या आया ज्या आहेत त्या मुलांसाठी करतात. त्याच्यामुळं आम्ही जी मुलं आहोत ते ह्या स्टेजला आत्ता पोचलेलो आहोत. पुन्हा एकदा मराठा सेवा संघाला मी त्यांचे आभार व्यक्त करतो की इथं बोलवून सर्व अधिकारी वर्गाच्या आयांचा सत्कार केला. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथं आमंत्रित करते शासनाच्या आर्थिक व्यवस्थेला मजबूत पायाभूत आधार देणाऱ्या आणि प्रामाणिकतेचं प्रतीक असलेल्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी आदरणीय मीनाक्षी वाकडे मॅडम यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर आणि समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माता आणि भगिनी, खरं तर मी आता बोलणार नव्हते पण आईने मला तिथून खुणवलं की तू बोल. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये आईनी प्रत्येक वेळेला आम्हाला पुश केलेला आहे. आज खरं तर या ठिकाणी बोलताना आनंद या गोष्टीसाठी होतो आहे
की खूप सारे कार्यक्रम आपण अटेंड करत असतो, खूप लोकांना आपण पुरस्कार देत असतो, पण खरंच आपल्या हाताने आपल्या आईचा सन्मान करणं हे आमच्यासाठी खूप महत्भाग्य म्हणूयात आम्ही, आमच्या सगळ्या HODसाठी आणि तुमच्यासाठी पण. अविनाश गोडसेंना मी परत एकदा सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देते की इतका छान कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. सगळ्यांनी त्यांच्या आईविषयी सांगितलं, मी पण थोडक्यात माझ्या आईविषयी सांगते. जसं काही लोक म्हणाले की त्या काळात त्यांच्या आई शिकलेल्या होत्या, नोकरी नाही केली. माझ्या आईचं शिक्षण 7वी झालेलं आहे. बऱ्याच वेळा असं होतं, असा प्रसंग येतो की 7वी शिकलेली आई बाई कायच करू शकते, तर तिने करून दाखवले आमच्यासाठी. इथे बोलताना आज इमोशनल सगळेजण झाले, मी पण होते. आईला सार्वजनिकरित्या थँक्यू म्हणते आणि थांबते. नक्कीच भाऊक होत त्यांनी आपल्या आईबद्दलचं प्रेम या ठिकाणी व्यक्त केलं आणि यानंतर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते ज्यांच्या उपस्थितीमुळं आजच्या या कार्यक्रमाला नक्कीच एक आगळीवेगळी अशी शोभा वाढलेली होते, असे आदरणीय CEO साहेब, आदरणीय कुलदीपजी जंगम सर यांचं जोरदार टाळ्यांनी आपण इथं स्वागत करूयात. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्वामी विवेकानंदाच्या जयंतीनिमित्त आज आयोजित केलेली सुंदर असं कार्यक्रमामध्ये उपस्थित माझे सगळे सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि माझ्यासमोर बसलेले सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे आई, सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आणि स्वागत. आजच्या ह्या सुंदर असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल गोडसेला शुभेच्छा देतो. आणि माझ्या आधी सर्वांनी वेगवेगळे गोष्टी आतापर्यंत सांगितलेल्या आहे. जसा जिजाऊ माँसाहेबांनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याच्या ज्या पहिला जे शिकवणी त्यांनी शिकवला, त्याच्यामधूनच भारतात स्वराज होण्याच्या स्वप्न त्यांनी दाखवला. त्याच्यामधूनच शिवरायांनी आपले महाराष्ट्राचं नाव आणि पूर्ण भारतात स्वराज्याचा एक नवीन पाऊल घेऊन त्यांनी पुढे गेले. त्यामध्ये जसं जिजाऊमांचं जेवढं योगदान होता, तसेच आपले सर्वांचे जीवनात आपल्या आईंच्या खूप मोठा योगदान असतो. आई म्हणजे त्याग, न्याय, तसेच शिस्ती आणि संस्कार ह्याच्या मूर्ती असतात. जसं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आई आतापर्यंत तुम्ही कितीतरी मोठं झालं तरी शिस्ती लावतात, तसेच एक न्यायाचं एक प्रतीक म्हणून असतात आणि त्यागाचं एक मोठं प्रतीक असतात. आई म्हणजे एक पर्यायी पद म्हणून आपण, पर्यायी शब्द म्हणून आपण त्याग म्हणू शकतो. कारण की कुठलीही व्यक्ती आपल्यासाठी एखादं काम करताना त्यांच्या डोक्यात काही ना काही विचार असतात, पण आईच्या मनात असं काहीच नसतं की ह्याच्यामधून आम्हाला काय भेटतात, की आम्हाला काय उपयोग होतात. असं कुठलीही आई असं कधी विचार करत नाही आहे. अनकंडिशनल लव जे आपण म्हणतो, म्हणजे काही ना विचार करता आपल्यासाठी सर्व त्याग देणारे एकच व्यक्ती ह्या जीवनात आणि ह्या धरतीत असतात, आई असते. असं सर्व आईंना आज परत एकदा धन्यवाद. मी काही माझ्या आईबद्दल काही बोलत नाही आहे, कारण की आपल्यासारखंच माझ्या आई पण आहे, ज्यांनी खूप मेहनत घेऊन आमच्या तिघांना, म्हणजे माझे 2 मोठे बहीण आणि मी, आम्ही तिघांना मोठं केलं. एक इंजिनियर, एक डॉक्टर आणि मी एक IAS मध्ये तिघांना आम्हाला केलं. आताही एवढं आम्ही मोठं झालो तरी पण जसं भुजबल साहेबांनी सांगितलं व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्या म्हणून, आता पण ऐकत नाही. आणखीन 2 वर्षाच्या सर्व्हिस आहे तरी पण म्हणतात तुम्ही तुमचं बघा, मी माझं बघतो, तुम्ही काय ह्याच्यात पडू नका. आणि कधी पण आतापर्यंत मागच्या 2 वर्षापूर्वीपर्यंत
आता त्यांची बदली झाली शहराच्या जवळ. त्याच्यापूर्वी पण म्हणजे मी सर्व्हिसला आल्यानंतर पण रोज 100 किलोमीटर वन वे म्हणजे रोज 200 किलोमीटर बाय बस जाऊन येऊन आतापर्यंत काम केलेलं आहे, आताही करतात. आई म्हणजे असं काही आपल्याकडून काही अपेक्षा करत नाही, ह्यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे. तसंही माझा आई पण आताही सर्वांना शिस्ती लावण्यामध्ये अजूनही असेच आहे. वडिलांना पण शिस्ती लावतात, तसेच आम्हाला पण लावतात जसं आहे. आणि हे आपले जीवनात कुठे ना कुठे हे म्हणजे एक चक्करसारखं असतात, जसं अमोल जाधवने सांगितलं. त्यामुळे आज जास्त काही बोलत नाही आहे मी. सर्व आईंना परत एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच या धर्तीवर ज्याच्याकडे आई आहे त्याच्याकडे सगळं आहे, आणि हे निस्वार्थ प्रेम जर कुणाकडून मिळत असेल तर या धर्तीवर फक्त आईकडे मिळतं, असं सुंदर असं संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर या ठिकाणी ग्रुप फोटो आपण घेणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आभाराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आदरणीय अविनाशी गोडसे यांनी करावेत अशी त्यांना विनंती करते. आदरणीय सर, आदरणीय व्यासपीठ, इथे जमलेले सर्व आईंना मी विनम्र अभिनंदन करतो. सर, आम्ही जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा परिषदमधल्या सर्व जिजाऊ आणि सावित्री लेकींचा सत्कार करतो. तसंच आज आम्ही आपल्यासारख्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतो. आमच्या अधिकाऱ्यांचा आम्हाला गर्व आहे. ह्या अधिकाऱ्याला घडवलेल्या त्या मातांचा सुद्धा सन्मान करायचं माझ्या मनात आलं होतं. त्यामुळं मी आज हे आपल्या अधिकाऱ्यांच्या आईंचा सन्मान करायचं आम्ही ठरवलं होतं. त्या प्रमाणात आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी धन्यवाद देतो. अजून एकदा विनंती करतो की आपण रक्तदान शिबिराचं पण आयोजन केलेलं आहे. कुणाला रक्तदान करायचं त्यांनी रक्तदान करावं आणि आपण सर्वांनी ग्रुप फोटोसाठी यावं अशी विनंती करतो. जय हिंद. सर्वांना विनंती करतो की आपण ग्रुप फोटोसाठी यावं. सर्व अधिकारी यांच्या समवेत आपण हा ग्रुप फोटो घ्यायचा आहे. बाकीच्यांनी न उठता फक्त जे सत्कार मूर्ती आहेत त्यांना विनंती, आपण सगळ्यांनीच आपण ग्रुप फोटोसाठी सर्व महिला यांना विनंती. सुंदर असा हा आजचा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून खरं तर संस्काराचं, त्यागाचं आणि निस्वार्थी प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या सर्व मातांचा गौरव आज या सुंदर अशा जिजाऊ जन्मोत्सवाच्या माध्यमातून इथं केलेला आहे. एकंदरीतच समाज संघटन, एकात्मकता आणि समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याचं कार्य, ज्यामध्ये जात पात उच्च नीचतेच्या सर्व भिंती दूर करण्याचं कार्य देखील सर्व जाती एक आहेत आणि मानवता धर्म हा एकच धर्म आहे हा विचार खऱ्या अर्थानं समाजामध्ये रुजवण्याचं कार्य देखील मराठा सेवा संघानं केलेलं आहे. राजमाता जिजाऊ आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देखील त्यांनी संपूर्ण समाजामध्ये पसरवलेले आहेत आणि आज देखील जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचा औचित्य साधून हा सुंदर असा उपक्रम मराठा सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या सर्व महिलांचा सुंदर असा गुणगौरव या ठिकाणी झाला, अशा सर्वांचंच या ठिकाणी पुनश्च एकदा मराठा सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन.